श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीचाच पहिला सण येतो, तो म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांती हा सण आपण सर्वजण वर्षाच्या अगदी सुरुवातीला साजरा करतो आणि मकर संक्रांतीच्या पहिल्या आपल्या महाराष्ट्रीयन सणानंतरच बाकीचे सण सुद्धा चालू होतात. तसं तर महाराष्ट्रीयन सण म्हणता येणार नाही, कारण मकर संक्रांती हा अगदी दूर दूर पर्यंत परप्रांती सुद्धा आपापल्या पद्धतीने साजरा करतात. त्यामुळे हा जो सण आहे तो आपल्या सगळ्यांचा आहे असं म्हणणं सुद्धा गैर नाहीये. तर मकर संक्रांती दिवशी काय करावे काय नाही, यंदाची मकर संक्रांतीचे वाहन काय आहे, ती कोणता पदार्थ खात आहे किंवा कोणत्या गोष्टीचा वास घेत आहे, सुगंध घेत आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याचप्रमाणे या दिवशी कोणता रंग परिधान करू नये ही सुद्धा अचूक माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघा. त्याच पद्धतीने तुम्हाला काहीही पूजा साहित्य हवे असेल तर आपल्या व्हॉट्सअप मेसेजवर म्हणजे 7757949441 या आपल्या नंबरवर मेसेज करावा. वरती जे तुम्हाला इथं प्रोडक्ट टॅग केलेले दिसत आहेत, जे मी काही वापरते, कुर्ती असतील, घरातल्या वस्तू असतील, त्या मी टॅग करत आहे. आत्ताचा जो ड्रेस आहे तो सुद्धा, म्हणजे बरेच जण म्हटले कॉटनचे जे असतील ते सजेस्ट करा, तर ते देखील शेजारी सजेस्ट करत आहे. ज्या मैत्रिणींना आवडत आहेत त्यांनी अवश्य घ्यावे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या वर्षीची मकर संक्रांती म्हणजे 13 तारखेला भोगी येत आहे. 13 जानेवारी 2026 रोजी भोगी येत आहे आणि 14 जानेवारी 2026 रोजी संक्रांती येत आहे आणि 15 जानेवारी 2026 रोजी किंक्रांती येत आहे. या तिन्ही दिवसांना आपापल्यात फार महत्त्व आहे. म्हणजे भोगीचे वेगळे महत्त्व आहे, संक्रांतीचे वेगळे महत्त्व आहे आणि किंक्रांतीचे वेगळे महत्त्व आहे. भोगी विषयी एक वेगळा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनेलवर येईल आणि किंक्रांती विषयी देखील येईल. पण आज आपण मुख्यत्वे करून बघणार आहोत ती म्हणजे संक्रांतीची माहिती. या वर्षीची संक्रांती 14 जानेवारीला आहे. संक्रांती दिवशी असा कोणता मोठा बदल होतो तर सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि ही जी गोष्ट आहे ती ज्योतिषशास्त्रामध्ये खूपच महत्त्वाची मानली जाते आणि याच दिवशीला मकर संक्रांती असे देखील म्हणतात, कारण सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. त्याच पद्धतीने या दिवशी देवीने संक्रासुराचा वध देखील केलेला होता. त्यामुळे सुद्धा या दिवशीला मकर संक्रांती असे म्हटले जाते. कारण आपले लहान मूल जेव्हा आपल्याला विचारते आई मकर संक्रांती म्हणजे काय, तेव्हा आपल्याला निश्चितच सांगता आले पाहिजे मकर संक्रांतीचे महत्त्व काय. आता जिथे म्हणजे आपल्या इथे आणि इतर भागात सुद्धा या दिवशी पतंग उडवायला खूप जास्त महत्त्व आहे. बघा, मकर संक्रांतीपासून पतंग उडवायला सुरुवात करतात. याचे कारण पण वेगळे आहे, कारण वारे खूप छान असते, आभाळ जे असते ते स्वच्छ निरभ्र असे आभाळ असते. त्याच पद्धतीने सायंटिफिक म्हणाल तर आपल्या हातांच्या हालचाली, आपली नजर तल्लख व्हावी, आपली जी नजर आहे ती एकाच गोष्टीकडे फोकस व्हावी, म्हणजे आपला पतंग कोणी कट करू नये याची जी चढाओढ असते ती खूप जास्त महत्त्वाची असते. म्हणजेच काय तर त्या पतंगाकडे एकटक आपण बघितल्यानंतर आपल्याला कळते की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला सुद्धा या नवीन वर्षामध्ये, प्रत्येक वर्षात नवीन वर्षामध्ये सुरुवात करायची आहे की एकाच गोष्टीकडे बघा आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपड मात्र आपल्यालाच करायची आहे. म्हणून या दिवशी पतंग देखील उडवला जातो असे म्हणायला हरकत नाही. आता या वर्षीची मकर संक्रांती जी आहे तिचे वाहन आणि उपवाहन याविषयी आधी माहिती बघूया. तर मकर संक्रांतीचे या वर्षीचे वाहन आहे वाघ आणि उपवाहन आहे घोडा असे म्हटलेले आहे. मकर संक्रांतीचा रंग कोणता आहे तर मकर संक्रांतीचा रंग यावेळेस पिवळा आहे आणि त्याच पद्धतीने तिच्या हातामध्ये गदा आहे आणि ती जाईच्या सुगंधाचा वास घेत आहे, म्हणजे सुगंध घेत आहे. या पद्धतीने या वर्षीची माहिती आहे. ती काय खात आहे तर ती पायस खात आहे. पायस म्हणजे काय, खीर किंवा दुधापासून बनवलेले जे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नाव आहेत, आपण त्याला महाराष्ट्र भाषेमध्ये खीर असं संबोधतो. तर या वर्षीची अशी माहिती आहे. पुन्हा एकदा सांगते,
मकर संक्रांतीचे वाहन आहे घोडा, उपवाहन आहे मकर संक्रांतीचे वाहन आहे वाघ, उपवाहन आहे घोडा. मकर संक्रांतीने रंग परिधान केलेला आहे पिवळा आणि ती सुगंध घेत आहे तो म्हणजे जाईच्या फुलाचा. तर असं काहीसं वर्णन आहे. मग यावर्षी काय करायचं, हे वर्ष कसं जाईल, तर हे वर्ष सगळ्यांना आर्थिक स्थितीसाठी उत्तमच जाणार आहे. मात्र जसं मी राशीच्या यांच्यामध्ये सांगितलं की आपल्याला सूर्य, ऊन आणि अग्नी यापासून स्वतःचे थोडंसं संरक्षण करायचं आहे. या वर्षीची मकर संक्रांती पिवळे वस्त्र धारण करून आलेली आहे, म्हणून या वर्षी पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे. पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाचा ड्रेस, पिवळ्या रंगाच्या बांगड्या हे आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. म्हणजे आपल्याला संपूर्ण वर्ष भरभराटीचे जाते असं म्हणणं आहे. त्याच पद्धतीने ती खात आहे काय, तर पायस म्हणजे खीर. म्हणून या दिवशी आपल्याला दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ, खीर हे वर्ज्य करावे असे म्हटले जाते. मात्र हो, काही ठिकाणी खिरीचाच नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. तर अशा लोकांनी आपले घरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जशा सासूबाई, काकू, आत्या, आई हे सांगतील त्या पद्धतीने करावे. मी फक्त तुम्हाला पंचांगानुसार किंवा जी माहिती आहे ती सांगत आहे. आपल्या परंपरा, आपले रीतिरिवाज चुकूनही मोडू नयेत. नाहीतर ताई म्हणाल्या खीर करायची नाही म्हणून सासू सुनांमध्ये भांडणे माझ्यामुळे नको. त्यामुळे जर तुम्हाला घरात कोणी असं मोठं नाहीये आणि तुम्हाला माहिती नाहीये तर तुम्ही या सगळ्या गोष्टी पाळा. मात्र हा पिवळा रंग मात्र खरंच वर्ज्य करा, कारण ती एकच दिवस आपल्याला पिवळा रंग घालायचा नाही. आणि मला वाटतं प्रत्येक लेडीजकडे पिवळा रंग सोडून अनेक साड्या असतील, पिवळा रंग सोडून अनेक ड्रेस असतील आणि दादा लोकांकडे पिवळा शर्ट सोडून अनेक शर्ट असतील. त्यामुळे ही एक गोष्ट पाळायला हरकत नाही. बाकी नैवेद्य म्हणाल तर तुमच्या ठिकाणी जी पद्धत आहे ती तुम्हाला पाळायची आहे. आता वाहन वाघ आहे, त्याचा काही या वर्षाशी संबंध आहे का, तर नाही. आपल्याला त्याचा काहीही संबंध नाही. उलट वाघावर बसून येत आहे म्हणजे दमदार वर्ष आहे असा देखील अर्थ आपण लावू शकतो. मकर संक्रांती दिवशी काय करावे काय नाही याचा देखील सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. मात्र आत्ता मला मकर संक्रांती विशेष तुम्हाला माहिती द्यायची होती म्हणून आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यानंतर शेजारी हाईपचं बटन दिसेल ते नक्की दाबा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं हे शेअर करायला नक्की विसरू नका. चॅनल बघताय पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन बघायला मिळेल. लक्ष्मी कुंचनची 2026 मध्ये ज्यांना ज्यांना सेवा घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या शुक्रवारपर्यंत तरी आपण सर्वजण लक्ष्मी कुंचनची सेवा करू शकतो. सर्व प्रकारचे ब्रेसलेट, तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यानुसार ब्रेसलेट आपल्याकडे दिले जातात. त्यासाठी सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देत आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला देवी देवतांच्या मूर्ती हव्या असतील तर त्याही आपल्याकडे उपलब्ध आहेत. 2026चे आपल्या राशीप्रमाणेचे ब्रेसलेट ज्यांना हवे आहे त्यांनीही 77 57 94 94 41 या माझ्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा. श्री स्वामी समर्थ.